नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपचा अखेर मोठा दणदणीत पराभव, डिपॉझिट सुद्धा जप्त झाले। मित्रांनो, काय सविस्तर बातमी आणि कुठून येत आहे बातमी आपण सविस्तर बघूया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो, धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 17 पैकी 17 जागांवर दणदणीत विजय मिळवून भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला आहे। या निवडणुकीत भाजपच्या पॅनलच्या उमेदवारांची अनामतही जप्त झाल्याने त्यांच्यावर नामुष्की उडवली। निकालानंतर आमदार पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष साजरा केला। मतमोजणी केंद्रापासून आमदार पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली आणि गुलालाची उधळण देखील करण्यात आली। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या धुळेंच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी 7 तारखेला देवपूर भागातील महाराणा प्रताप महाविद्यालयात मतदान झाले। मतदान लगेच दुपारी 4 पासून मतमोजणीला सुरुवात झाली। या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी प्रणित जवाहर शेतकरी विकास पॅनल व माजी खासदार डॉक्टर सुहास भामरे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलमध्ये सरळ लढत झाली। आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलतर्फे एकूण 15 उमेदवारांनी निवडणूक लढवली। हे सर्व 15 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत। मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? अशा छोट्या मोठ्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, यामध्ये भाजपचा अशाच प्रकारे धुव्वा उडवण्यात महाविकास आघाडीला यश मिळेल का? आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद।